मध्ये सुमित कंपनीला जे घनकचऱ्याचं टेंडर दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जे डायरेक्टर आहेत अमित साळुंखे याला दारू घोटाळ्यामध्ये झारखंडमध्ये अटक करण्यात आलेली आहे। असे सुसंस्कृत कॉन्ट्रॅक्टर आम्हाला डोंबिवलीमध्ये नको आहेत, म्हणून या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका लवकरात लवकर रद्द करावा। आम्ही या ठेकेदाराच्या आणि या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात मोर्चा देखील काढला होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र मोर्चा देखील या विरोधात काढण्यात आला होता, परंतु प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही। आता या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि या कॉन्ट्रॅक्टरचा ठेका लवकरात लवकर रद्द होईल, कारण हा जो कॉन्ट्रॅक्टर याला कुठलाही अनुभव नसताना ठेका दिल्याच्या नंतर यांची कंपनीची स्थापना झाली आहे। पेस्ट कंट्रोल आणि हाऊसकीपिंगचं काम करणाऱ्या माणसाला जेव्हा ठेका दिला जातो तेव्हा आमची एवढीच विनंती राहते की हा ठेकेदार बोगस आहे आणि याला जे काम दिलं आहे ते बोगस पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये काम सुरू आहे। 85 कोटी रुपये दर वर्षाला या कॉन्ट्रॅक्टरला दिले जाणार आहेत आणि ते पैसे देण्यासाठी टॅक्सची भरमसाठ वाढ कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांवर लादलेली आहे आणि ही जी अनैतिक जी टॅक्सची वाढ आहे ती रद्द करावी आणि हा ठेका लवकरात लवकर रद्द करावा अशी विनंती माझी प्रशासनाला राहणार। हे बघा, या कंपनीला ठेका जो देण्यात आला तो 9 ऑगस्ट 2024ला देण्यात आला आणि या कंपनीची स्थापना आपण बघाल तर 28 ऑगस्ट 2024ला झालेली आहे। तर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या असलेल्या गाड्या व्यवस्थापनाचा हा वापरतो आणि फक्त पैसे घेण्यासाठी याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे का काय असा प्रश्न आमच्या मनात पडतो। आणि या ठेकेदाराला अजूनपर्यंत ज्या पहिल्या महिन्याचं बिल दिलं गेलेलं नाही, कारण यांनी कामामध्ये दिरंगाई केलेली आहे असा काही अहवाल आमच्या समोर आलेला आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टर पुढेही काम करणार नाही आहे असं आम्हाला ठाम वाटतं। म्हणून याचा ठेका तातडीने रद्द झाला पाहिजे। अशा जेलमध्ये गेलेल्या माणसाला, अशा सुसंस्कृत माणसाला या ठेका मिळू नये आणि आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी टॅक्स वाढ झाली ती पण रद्द व्हावी अशी आमची विनंती आहे। नाही बघा, कल्याण पूर्व डोंबिवली या भागामध्येच हा कॉन्ट्रॅक्टरला घनकचरा व्यवस्थापन करण्याचं जी व्यवस्था दिलेली आहे, पण टॅक्स वसुली जी होणार आहे ती पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातनं होणार आहे। म्हणजे ज्या लोकांकडे या कॉन्ट्रॅक्टरला काम पण दिलेलं नाही त्या लोकांकडनं पण तुम्ही पैशाची वसुली करणार आहात, तर हे कितपत योग्य आहे? महापालिका प्रशासनाने तातडीने याच्यावरती दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती आहे। मोर्चा आम्ही काढून झाला आहे, प्रशासनाला विनंत्या करून झाल्या आहेत, पण आता जर प्रशासन ऐकलं नाही तर या ठेकेदाराच्या विरोधात जनहित याचिका लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दाखल होईल। दाखल होणं त्या हा कॉन्ट्रॅक्टर पहिलेच संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे आणि या कॉन्ट्रॅक्टरनी बोगस कंपन्या स्थापन केल्या याचे पुरावे देखील मी आपल्याला दाखवलेले आहेत। आणि आमचं म्हणणंच ते आहे की आमच्याकडे चोरी व्हायच्या आधी आम्ही जागरूक करतोय महापालिकेला की बाबा तुमच्याकडे पण हे घोटाळे होण्याच्या आधी तुम्हाला जागरूक करतोय आणि त्याच्यासाठी सांगतोय की आम्ही हा बाबा कॉन्ट्रॅक्टरचं पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी संशयास्पद आहे म्हणून हा ठेका रद्द करावा। ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही। आज सुमित कंपनी, सुमित फॅसिलिटीज, सुमित एन्कोप्लास्ट कल्याण लिमिटेड आणि एन्कोप्लास्ट एन्व्हायरमेंट सिस्टम्स लिमिटेड या 3 कंपन्या सामील आहेत। या तिन्ही कंपन्यांना घनकचरा व्यवस्थापनाचा कुठलाही अनुभव नाही असा माझा ठाम आरोप आहे आणि याच्यासाठी मी कोणाशी 1 to 1 चर्चा करायला तयार आहे, सगळे पुरावे घेऊन। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं महानगरपालिकेच्या एकूण 7 प्रभागांकरिता कचरा संकलन, वाहतूक व रस्ते सफाई या अनुषंगाने डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर या तत्वावर निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। सदर निविदा प्रक्रियेमध्ये सुमित एन्कोप्लास्ट या कंपनीची निवड करण्यात आली। ऑगस्ट 2024मध्ये सदर कंपनीला कार्यादेश देण्यात आलेला असून 18 मे 2025 पासून सदर कंपनीनं महापालिका कार्यक्षेत्रात कामकाज सुरू केलेलं आहे। आत्तापर्यंत एकूण 3 वॉर्ड्स कंपनीनं पूर्णपणे टेकओव्हर केलेले असून पूर्ण क्षमतेनं त्या वॉर्ड्समध्ये काम सुरू आहे। अद्यापही सदर कंपनीचं कोणतेही देयक महापालिकेमार्फत अदा करण्यात आलेलं नाही। सदर अनुषंगाने मला चौकशी करून आपल्याला अधिक माहिती देता येईल। सदर कंपनीसोबत करारनामा झाल्यानंतरच कार्यादेश देण्यात आलेला आहे। जर कोणत्याही प्रकारचं तथ्य त्या काय इमिजिएटली सांगता येण्यासारखं नाही आहे। हे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.